देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। चांदवड तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निदर्शने, धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर, उपजिल्हाप्रमुख रवींद्र काळे, तालुका प्रमुख विलास नाना भवर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। या प्रसंगी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या। यात प्रमुख मुद्दे म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विद्यमान व पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते, पण जवळपास 1 वर्ष उलटूनही या विषयावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही। त्यामुळे राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, उत्पादन खर्चातील वाढ, महागडी खते व औषधे यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत। पिकांचे भाव हमी भावापेक्षा कमी मिळत असून उत्पादन खर्च वसूल करणे देखील कठीण झाले आहे। शेतकरी व ग्रामीण भागाचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या शेतीतील उत्पन्नाला हमीभाव, योग्य बाजारभाव नसल्याने बहुतांश शेतकरी बँक व सावकाराकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत। अनेकांना थकबाकीमुळे नोटिसा, जप्ती कार्यवाही, काहींकडून तर आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले जात आहे। दिवसेंदिवस त्याचे आकडे वाढत आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हीच तातडीची व परिणामकारक उपाययोजना आहे। ही कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या कर्जावर, यामध्ये थकबाकीदार, चालू बाकीदार यांच्यासह अल्प मुदतीचे पीक कर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पॉली हाऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले तसेच सावकारी कर्ज यात समाविष्ट करण्यात यावी। प्रमुख मागणी: 1. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50,000 इतकी थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी। 2. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून कर्जमुक्त करावे। 3. पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी। 4. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा। 5. फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे व्हावे। या प्रसंगी सोमनाथ पगार, केशव ठाकरे, घमाजी सोनवणे, प्रसाद प्रजापत, गुड्डू खेरनार, अशोक शिंदे, साहेबराव चौहान, ज्ञानेश्वर आभारे, भाऊसाहेब भवर, बापू ठाकरे, नवनाथ जाधव, अजय यशवंते, सौरभ देशमाने, पप्पू खैरे, विनायक पवार व शिवसैनिक उपस्थित होते। होतं काय माहिती का, त्या गाव लेवलवर ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस लोकांचं म्हणणं असं आहे का, हे तुम्ही आम्ही रेटलं पाहिजे, बरोबर। एकीकडे शासन सांगतं सरसकट पंचनामे करा, परंतु तुम्हाला येणाऱ्या आदेशामध्ये काय निकष आहे त्याच्या पंचनाम्यात, म्हणजे आम्हालाही पुढे स्पष्टीकरण द्यायला बरं जाईल। देवराज न्यूज।